सातारा जिल्ह्यामध्ये 3 ते 4 वेळा आले. आता लोकसभेचं तिकीटच घेऊन आलेत ते काय तुमचं चुकी आहे? एक लक्षात त्याचं प्लॅनिंग सगळ्यांचा आशीर्वाद मी आजपर्यंत लोकसभा लढलो. आवर्जून या ठिकाणी तुम्हाला सांगायचं की प्रत्येकाने मला सांगितलं उदयनराजे तुम्ही आत्महत्या करा. अशाचं कारण नाही, कोणच्या गप्पा नाही. सरपंच पदाचा पण राजीनामा देत निवडून आलेला खासदार शेवटच्या 3 महिन्यात कोणी पण देतो, पहिल्या 3 महिन्यात दिला असेल तर मी देतो. त्याचं मूळ कारण तुम्ही लक्षात घ्या. माझी ज्या घराण्याचं नाव सांगतो त्याच्याशी माझी बांधली, त्यांच्या विचाराशी जो विचार आचरणात आणतो त्यांच्याशी मी सहमत आहे. मी कधीही इश्यू बेस्ड पॉलिटिक्स होती विषय माझा असतो. कधी बाकीचं काय नाही. राजकारण कधी केलं नाही, कधी करणार नाही. केलं तर समाजकारण, लोकांचं हित त्याच्यात जोपासलं जातं गेलं पाहिजे. त्या अनुषंगाने माझा नेहमीच प्रयत्न असतो. आणि मग अनेकांनी मला सांगितलं आत्महत्या करा, पण ज्या विचार आपल्याला पटत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, म्हणलं त्याबरोबर त्यांच्याबरोबर राहायचं. पण ते हिपोक्रेसी होतं. मला जे आवडत नाही, ज्या गोष्टी आवडत नाही, मला सगळ्यांना माहीत आहे, संपूर्ण सगळ्यांना मीडियाला, की ज्या वेळेस एखादी गोष्ट मला ज्या मनाला पटत नाही त्यावेळेस मी उघडपणे सांगितलं की हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे. प्रत्येक वेळेस अजय मिश्राजी सब बाहेर मतलब ससुर तो घर का है, सब इनके बड़ी पट्टी आती है. पैसा नहीं था, मैं किसी को कम नहीं देखना चाहता हूँ, लेकिन जो गलत है, अगर मैं भी अगर गलत चीज़ करूँ तो मुझे भी शासन होना चाहिए. क्योंकि लोकप्रतिनिधी या नात्याने जेव्हा लोक आपल्याला खासदार आमदार त्या पदावरती जेव्हा चुनाव जितवा देते तो एक फर्ज बनता है, एक आपलं म्हणजे दायित्व असतं की त्या लोकांच्या नजरेत आपण पडू नये. जर लोकांच्या नजरेत पडणं एखाद्या वेळेस आपण ठीक आहे, पण ज्यावेळेस माणूस स्वतःच्या नजरेत, अगर आदमी खुद की नजर में जब गिर जाता है तो किसी को मुंह दिखाने के लायक है. और वैसा मैंने उस वो सब महाराष्ट्र चर्चा एक आहे की उदयनराजे लोकसभेला उभा राहतात. कारण काय झालंय की बाकीच्या सगळ्यांनी स्वतःची इच्छा व्यक्त केली, पण अजून स्वतः उदयनराजेंनी काही ज्या लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे माझ्या